शिमगा म्हणजे काय गणी हे तुम्ही मला सांगा. होय होय होय, आमच्या इथं शिमगा लई वेगळा होता. होय होय होय, आम्ही मर बारकी बारकी पोरं पार सगळी गोळा करायचं जायचं. एखाद्या बाईने किटान बिटान लावलेलं असलं तिच्या गुडव्याच्या पाक सगळ्या शिनी गोळा करायच्या. पाक तिचं गुडं बिडं पाक सगळं नाचून बिचून बुक्का करून कधी पाक सगळ्या शिनी नेऊन कधी देवळापाशी नाही तर कुठल्या तरी दारात कुणाच्या तरी कधी करायचा असायचा शिमगा, तिथं नेऊन ठेवायच्या. एंड्याच्या काट्या बिट्या आणून सगळं सगळं सजवून बिजवून सारवून बिरवून सगळं ठेवायचं. नाही नाही नाही, आता कोण करते सांगा असले. नाही, पोरांनी आता टिमकी पाहिजे. आमच्यावर टमकं बिमकं नव्हते. पाक डबं बिबा आम्ही पाक सगळे चिपवून काढायचो. सुट्टी द्यायची नाही होता वा. आणि कुठलं काय असलं काय नव्हतं त्याला. लय भारी होता आमचे दिवस. होय, आज पोळी उद्या नळी रावण मेला संध्याकाळी. दोन्ही हातानं ठो 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 जे बोंबलायचं का नाही, हात सुजायचं. खरं बोंबलायचं बनवाय ना, घसानी घस बसायचं. यंदा काय वाटणं बिन झाले, कोण कुठे टमकी सुद्धा वाजवून झाला. आमच्या वेळेच्या टमक्या भारी होत्या त्या चमड्याच्या. आणि त्याला कणी असं वर कडा असायचं, हे जे लोखंडी कडे. टमकी फुटली कि मग घराल्या बायका काय करायच्या, त्याला कापड गुंडळायच्या. होय, त्याला कापड गुंडळायचं आणि त्याच्यावर हे ठेवायला काय म्हणतात डेरा. फुटत नाही, हालत नाही इकडे तिकडे. एक एक इजामती नसते त्याला, ते आकडे लावायचं आणि चिटकून आणायचं. आकडे इल्डिंग मारून चिटकून आणून धुरी टाकायची. आणि तेव्हा हिरीतलं पाणी असायचं आमच्याकडे. आता आले तुम्हाला पाणी, हे जे दारात पाईप घातली की पाणी डायरेक्ट घरात पडते. तसं नाही, आम्ही जायचो कावडी घेऊन बावीला जायचं. बावीला हिरला जायचं, पाणी घेऊन यायचं. एखाद्याची जर कळशी फासक्यात निसडली की नाही, डायरेक्ट ह्याच्यातच आडातच त्या आड बावी हिर त्यातनं गेलीच मग कळशी. मग एखादा पट्टीचा असणारा तो आपला 20-25 फुटाची दुरी तो आकडा घेऊन यायचा आणि त्यात टाकायचा. त्या कळशा काढून द्यायच्या. 10 रुपयाला एक कळशी तवा काढून मिळायची. आता काय नसले नाही. इशे शिमग्याच आहे, बाकी काय इशे नाही. सोडा, माणसाने काय करायला पाहिजे, पहिल्या ज्या आपल्याकडे चाली रूढी परंपरा आहे त्या जपायला पाहिजे. होय होय होय, नाहीतर काय खरं नाहीये. बारक्या पोरांना सांगायला पाहिजे हो आता शिमगा काय. ते नुसतं उठलं सुटलं ठो 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 बोंबालतेच. दिवसभर बी बोंबालते, रात्री बी बोंबालते आणि आयुष्यभर बी बोंबालतेच. कशासाठी बोंबलायचं असते, का बोंबलायचं असतंय काय नाही. कुणाला काय सर सुतक नाहीये. पोरग रडालं ह्या करून, आई मला टिमकी पाहिजे, दे त्या टिमकी घेऊन. घे टिमकी, बस वाजू बोंबाल दोन्ही हाताने. ते पोरांचा मोबाईलचा नाद तेवढा बंद करा. मोबाईल घेऊन तरी पोरं एवढी बाद झाल्यात कनी. त्यांनी छाताळाचं ते कॅन्सर बिन्सर व्हायला लागल्यात, डुसकी बाद व्हायल्यात, मंद व्हायला लागल्यात पोरं सगळी. कुणाला काय सोर सुद्धा काय त्याचं नाही 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 नाही. जाऊ दे तिघी पण. बाकी तुम्ही कसा शिमगा साजरा करत होता तेवढं सांगा. होय होय होय, चला आराम कृष्ण हरी.